ही एक वेबसाईट आहे आय एम बुद्धा फाउंडेशन आणि याचे निर्माते जे आहेत ते दोन भारतीय चेहरे आहेत आणि त्यांच्या फोटोच्या खाली जी माहिती आहे तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जाऊन वाचू शकता। या दोघांनाही तुम्ही सुंदर असं ओळखू शकता। या दोघांनी द काश्मीर फाईल्स आणि द वॅक्सिन वॉर आत्ताचे दोनचे चित्रपट आहेत आणि खूप गाजले सुद्धा। मी हे काय सांगतोय तर हे दोघं जी नग आहेत ना हे भारतीय संस्कृतीचे पाईक आहेत आणि ते दोन्ही ब्राह्मण आहेत हिंदू आहेत, पण त्यांनी आपल्या वेबसाईटचं जे नाव आहे तर काय ठेवलंय आय एम बुद्धा फाउंडेशन आहे। कशासाठी? पैशासाठी। तुम्ही या व्यक्तींना ओळखता पाहू शकता, वेबसाईटला जावा, त्याची माहिती पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला त्यांचं लक्षात येईल। अग्निहोत्री आहेत आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत ज्या पल्लवी जोशी आहेत या सुद्धा मराठी ॲक्टर्स आहेत, हिंदी सुद्धा चित्रपटामध्ये तुम्ही सुंदर असं काम केलं आहे। तर मी तुम्हाला हे का सांगतोय, हे दोघंही ब्राह्मण आहेत हिंदू आहेत, पण त्यांनी आपल्या फाउंडेशनचं नाव आय एम बुद्धा असं ठेवलेलं आहे। पण आय एम ब्राह्मण नाही, आय एम हिंदू नाही, असं का? तर याचं कारण मलाही कळलं नाही आहे। जर तुम्ही इथं वेबसाईटला गेलात पाहिलात तर कृपया करून मला त्याचं थोडंसं वर्णन सांगा किंवा त्याचा उद्देश सांगा। बुद्धिस्ट राष्ट्र आहेत ना किंवा बुद्धाला मानणाऱ्या लोकांकडून त्यांना डोनेशन स्वीकारायचे आहे, डोनेशन घ्यायचे आहे, या अर्थी त्यांनी डोनेशन फॉर्मसुद्धा बनवलेला आहे। तुम्ही जर नीट या वेबसाईटला गेला तर तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल। या ठिकाणी अग्निहोत्री साहेब जीवनाचे मूल्य सांगायचा प्रयत्न करतात। म्हणजे लोकशाही कशी खतम होत चालली ते सांगतात, जीवनात आयुष्यात कसं पुढे जाता येईल हे सांगतात। हे सांगायच्यासाठी त्यांनी जी वेबसाईट जे फाउंडेशन बनले त्याचं काय आहे आय एम बुद्धा फाउंडेशन आहे। त्यासाठी त्यांनी एक डोनेशन कसं मिळवलं जाईल याच्याही संदर्भात तुम्ही पाहू शकता। आणि त्यांचं जे हॅशटॅग जे आहेत अर्बन नक्सल अशा पद्धतीचं त्यांचं हॅशटॅग वापरतात ते लोक। पैसे कसं कमवायचे हे विवेक अग्निहोत्री साहेबांकडून तुम्ही शिकलं पाहिजे। आपण कोणत्या जातीचे धर्माचे हे महत्त्वाचं नाही, जर कोणत्या जातीचे लोक धर्माचे लोक जास्त पैसे देऊ शकतात अशाच लोकांच्या नावानं आपण वेबसाईट बनवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त पद्धतीने पैसा कमवू शकतो। हे अग्निहोत्री साहेबांकडून तुम्ही शिका।